ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, सायली प्रेग्नेंट असल्याचं सत्य फायनली सगळ्यांना समजलेलं असतं. सायली लवकरच सुभेदारांच्या घराला वारस देणार आहे. पण प्रेक्षकांनो, घरामध्ये एक नाही तर दोन गुड न्यूज आहेत. तसं बघायला गेलं तर अश्विनसुद्धा बाबा होणार आहे. पण इथे आता गुन्हेगार प्रिया त्या बाळाला जन्म देणार, म्हणून या गोष्टीचा आनंद साजरा करावा असं अश्विनला मुळीच वाटत नाही. आणि म्हणूनच अश्विनने अर्जुनकडून आणि चैतन्यकडून प्रॉमिस घेतलेलं असतं की प्रिया प्रेग्नेंट असल्याचं घरामध्ये कुणालाही सांगायचं नाही. तिच्या पोटात असणारं बाळ जर माझं असेल तर सगळ्यांना असं वाटेल की सुभेदारांचा वारस हा घरी परत आला पाहिजे. पण त्याच्याबरोबर गुन्हेगार प्रियासुद्धा घरामध्ये येईल आणि ती पुन्हा आपल्या घराचं वाटोळं करेल असं अश्विन म्हणतो. आणि म्हणूनच ही गोष्ट घरामध्ये कुणाला कळूच नये असं त्याला मनापासनं वाटत असतं. आणि म्हणूनच इथे अर्जुनने चैतन्य आणि अर्जुनकडून जबरदस्तीने हे प्रॉमिस घेतलेलं असतं की घरातल्या लोकांना कुणालाही ही गोष्ट कळू द्यायची नाही की प्रिया प्रेग्नेंट आहे. कारण प्रियाला विश्वास असतो की ते बाळ तिचं आणि अश्विनचं आहे. म्हणून ती स्पष्टपणे म्हणते की तू हवं तर बाळाची DNA टेस्ट कर. पण तरीसुद्धा अश्विनला हे मान्य नसतं, कारण त्याला मुळातच प्रियाकडून ते बाळ नको असतं. त्याला त्या गोष्टीचा आनंद होत नाही, उलट त्याला फार दुःख झालेलं असतं. त्याला वाईट वाटलेलं असतं ह्या गोष्टीचं की हे बाळ नसतं झालं तर जास्त बरं झालं असतं. अशा गुन्हेगार आणि क्रूर मुलीच्या पोटी बाळाने जन्म घेणं हे खूपच जास्त चुकीचं आहे असं त्याला वाटत असतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, ही गोष्ट आता अर्जुनने अश्विनसाठी सर्व घरातल्या लोकांपासून लपून ठेवलेली असते. पण इथे आता सुभेदारांना हे सत्य समजतंच. तर येणाऱ्या भागामध्ये ज्या दिवशी इथे आता सायलीची चोरोटी असते त्याच वेळेला हॉस्पिटलमधून फोन आलेला असतो आणि तेव्हा कल्पनाला आणि संपूर्ण सुभेदार कुटुंबाला त्याच दिवशी समजलेलं असतं ते सुद्धा प्रिया प्रेग्नेंट असल्याचं. तर प्रेक्षकांनो, सायलीच्या चोरोटीच्या दिवशी प्रिया प्रेग्नेंट असल्याचं समजताच सुभेदारांना खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, सायली प्रेग्नेंट आहे, पण ही गोष्ट ती अर्जुनला सांगायला घाबरत असते. पहिली तर तिला संधी मिळत नाही आणि जेव्हा संधी मिळत असते तेव्हा तिला एका गोष्टीची खात्री करून घ्यायची असते की मी प्रेग्नेंट आहे हे अर्जुनला समजल्यानंतर तो रिॲक्ट कसा करेल. म्हणजे त्याला आनंद होईल की त्याला दुःख होईल. कारण का त्याला बाळाची जबाबदारी घ्यायला भीती वाटते. त्याला असं वाटतं की बाळाला जन्म देणं आणि नंतर त्याला सांभाळणं ह्या खूप कठीण गोष्टी आहेत आणि ह्याच्यामध्ये सायलीला किंवा मला दोघांनाही त्रास होऊ शकतो आणि आमच्यामुळे जर बाळाचं संगोपन चांगलं नाही झालं आणि त्याला त्रास झाला तर, म्हणून तो बाळाचा सध्या तरी विचार करत नसतो. पण प्रेक्षकांनो, सायली इथे आता प्रेग्नेंट असते आणि सायलीला ही गोष्ट अर्जुनला आनंदाने सांगायची असते. फक्त तिची एवढीच इच्छा असते की अर्जुनने त्या बाळाचा स्वीकारसुद्धा आनंदानेच केला पाहिजे. आणि म्हणून प्रेक्षकांनो, सायली इथे आता प्रेग्नेंट आहे हे सांगण्यासाठी थोडा वेळ घेत असते. पण सायलीला एकाच वेळी खूप गोष्टी डोक्यामध्ये चालू असल्यामुळे तिला आता चक्कर येते. तिला आता आठवत असतं लहानपणीची तन्वी, पूर्णाजी या सगळ्या गोष्टी तिच्या बाळपणीच्या तिच्यासमोर येऊन उभ्या राहत असतात. एका बाजूला ती प्रेग्नेंट असल्यामुळे तिला फारच विकनेस आहे आणि दुसरीकडे तिला लहानपणीच्या तन्वीच्या सगळ्या गोष्टीसुद्धा आठवत आहेत. ज्या पद्धतीने ती पूर्णाजीबरोबर खेळायची या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि तिच्या मेंदूवरती असा काही ताण येतो की ती चक्कर येऊन आता गार्डनमध्येच पडलेली असते. जेव्हा इथे कल्पना, प्रताप काका, अस्मिता सगळेजण घरी परत येतात ना, तेव्हा सगळेजण सायलीला शोधायला लागतात की सायली गेली तरी कुठे. तेव्हा विमल आता गार्डनमध्ये बघायला जाते, तेव्हा सायली तिथे बाजूला कोसळलेली तिला दिसते. तेव्हा विमल म्हणत असते की अर्जुन दादा, सगळेजण लवकर इकडे या, सायलीताई इथे पडली आहे. तेव्हा अर्जुन, अश्विन, चैतन्य घरातले सगळेजण धावत पळत आता बाहेर येतात सायलीला बघायला. अर्जुन सायलीला उचलतो आणि घरामध्ये घेऊन येतो आणि म्हणतो, अश्विन आधी तू सायलीला चेक कर. तेव्हा अश्विन सायलीला चेक करत असतो. तेव्हा इथे काही गोष्टी अश्विनच्या लक्षात येतात.
अश्विन म्हणतो की सायली वहिनीला सगळ्यात आधी लिंबू पाणी प्यायला द्या. सायलीला लिंबू पाणी प्यायला दिलं जातं. तिला थोडी हवा लागू द्या आणि मग तिला छान अशी हवा लागत असते. लिंबू पाणी पीत असते आणि मग इथे आता अश्विन म्हणतो की सायली वहिनी, माझ्यापासून तू काहीच लपवायचं नाही आहेस हां. अगदी खरं खरं आणि स्पष्ट मला सांगायचं, जे काही आहे ते खरं खरं सांग. तुला याआधी पिरियड्स कधी येऊन गेल्या? हा प्रश्न विचारल्यानंतर अश्विन त्याच्याकडे आता बघायला लागतो. अर्जुन अश्विनकडे बघत असतो. तेव्हा सायली म्हणत असते की 2 महिने झाले. तेव्हा अश्विन म्हणतो की 2 महिने झाले, याचा अर्थ कळतोय का तुला दादा? आपल्याला सायली वहिनीच्या सगळ्या आता टेस्ट कराव्या लागणार आहेत. तेव्हा सायली म्हणते, भाऊजी त्याची काही गरज नाही आहे. मी घरच्या घरी टेस्ट केलेल्या आहेत आणि टेस्ट ह्या पॉझिटिव्हसुद्धा आलेल्या आहेत. तेव्हा कल्पना म्हणते, काय म्हणजे सायली तू जे बोलतेस ते खरं आहे का? सायली म्हणते, हो आई. तेव्हा इथे सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो. तेव्हा अश्विन म्हणतो, दादा बघतोयस ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे अश्विन काय झालं आहे, काही सांगाल का? काय झाले सायलीला? तेव्हा इथे लगेचच अस्मिता म्हणते, अर्जुन अरे तुला कुणी वकील केलं रे? तुला काहीच कसं कळत नाही? वेडा आहेस का तू जरा? तेव्हा अर्जुन म्हणतो, काय झालं तुम्ही मला सांगणार आहात का? सायलीला काय झालं होतं किंवा काय झालं आहे? कसले रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता घरातले सगळेजण हसायला लागतात. प्रताप काका म्हणतात, अस्मिता आता जरी अर्जुनला काहीच कळत नाही आहे ना, पण असू दे, हळूहळू त्याला सगळ्या गोष्टी कळतील. आता तो स्वतः बाबा होणार आहे ना. एकदा का तो स्वतः बाबा झाला की त्याला सगळ्या गोष्टी कळतीलच ना. तेव्हा कल्पना म्हणते, सायली बाळा थँक्यू सो मच, खरंच थँक्यू सो मच. आणि तिला मिठी मारते, तिच्या गालावरती तिला पप्पी देते आणि सायलीचे खूप लाड करत असते. तेव्हा सायलीचं फक्त लक्ष असतं ते अर्जुनकडे. अर्जुनचं रिॲक्शन तिला बघायचं असतं. तेव्हा इथे अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. एकाच वेळी घरामध्ये 2 आनंदाच्या बातम्या. म्हणजे बघायला गेलं तर प्रिया तिचा स्वभाव सोडला तर अश्विनसुद्धा बाबा होणार आहे आणि इथे अर्जुनसुद्धा बाबा होणार आहे. तेव्हा अर्जुन बघायला लागतो सायलीकडे. तेव्हा तो उठूनच उभा राहतो. त्याचा चेहरा गंभीर झालेला असतो. सायली घाबरते. अर्जुनला हे बाळ हवंय की नको याची तिला भीती वाटत असते. सायली अर्जुनकडे बघते. अर्जुन म्हणतो, काय? तेव्हा कल्पना म्हणते, हो अर्जुन, अरे तू आणि सायली दोघेजण आई बाबा होणार आहात. कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा इथे अर्जुनला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याला कळत नसतं की मी रिॲक्ट कसं करू, मी आनंदी होऊ. इथे माझा भाऊ तर खूपच जास्त दुःखी झाला आहे आणि मी हा आनंद साजरा करू. तेव्हा इथे आनंद तर खरं तर अर्जुनने साजरा केलाच पाहिजे. अश्विनला दुःख झालं कारण प्रिया ही खूपच वाईट मुलगी आहे, क्रूर आहे, 1 नंबरची क्रूर. आणि सायली तर खूप चांगली आहे ना. आणि घरामध्ये एवढी आनंदाची बातमी आल्यानंतर अर्जुनला आनंद झालाच पाहिजे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की बायको हे खरं आहे का? सायली म्हणते, हो हे खरं आहे. तेव्हा अर्जुन निघतो आणि सरळ आपल्या रूममध्ये जातो. तेव्हा कल्पना म्हणते, याला काय झालं? तेव्हा इथे सायली म्हणते, आई मी त्यांना सांगितलं नाही आहे ना, कदाचित त्यांना काही माहितीच नव्हतं. तेव्हा इथे आता सायलीचं तोंड वगैरे गोड केलं जातं. अर्जुनचं तोंड गोड केलं जातं. त्यानंतर अर्जुन आपल्या रूममध्ये जातो. सायलीसुद्धा त्याच्या मागे मागे जाते. सायली म्हणते, अहो काय झालं? तुम्हाला आवडलं नाही का? तुम्हाला राग आला हे ऐकून? तेव्हा अर्जुन म्हणतो की बायको मला राग नाही आला, मला आश्चर्य वाटलं की एवढी मोठी गोष्ट 2 महिने झाले आणि तू मला काहीच कसं सांगितलं नाहीस? तेव्हा सायली म्हणते, मला भीती वाटत होती. मला असं वाटत होतं की तुम्हाला आता बाळ नको आहे आणि ही बातमी ऐकून तुम्हाला आनंद नाही झाला तर? तुम्हाला वाईट वाटलं तर मी काय करू? कारण हा क्षण प्रत्येक बाईच्या आयुष्यामध्ये खूपच जास्त महत्त्वाचा असतो आणि त्याच्यामध्ये तिच्या नवऱ्याने सुद्धा आनंदी झालं पाहिजे असंच तिला वाटत असतं. आणि जर या सगळ्यामुळे तुम्हाला आनंद नसता झाला तर मी काय केलं असतं? घरामध्ये जे वातावरण आहे, अश्विन भाऊजी टेन्शनमध्ये आहेत, अस्मिताताई टेन्शनमध्ये आहेत, सगळेजण इतके टेन्शनमध्ये आहेत कारण पूर्णाजीसुद्धा सगळं काही विसरली आहे. त्याच्यामध्ये ही बातमी ऐकल्यानंतर सगळ्यांना आनंद होईल की दुःख याच गोष्टीचा मी विचार करत होते. पण सगळ्यात जास्त मला तुमची भीती वाटत होती की तुम्ही कसे काय रिॲक्ट कराल. तेव्हा प्रेक्षकांनो या ठिकाणी आता अर्जुनला टेन्शन तर आलेलं असतं पण सायली घाबरलेली असते. अर्जुन आता हसायला लागतो आणि म्हणतो, बायको म्हणजे तुला काय वाटलं? तुला असं वाटलं का
की ही बातमी ऐकून मला आनंद नाही होणार? सायली म्हणते, हो मला तसंच वाटलं होतं, कारण कालपर्यंत तुम्ही फक्त एवढंच बोलत होता की तुम्हाला आत्ताच बाळ नको आहे, बाळाची जबाबदारी तुम्ही पेलू नाही शकणार. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी तसं जरी बोललो असलो तरी मी असं कुठे म्हणालो होतो की मला बाळच नको आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणतो, सायली ही खरंच खूप आनंदाची बातमी आहे आणि मला बाळ हवं आहे, हे आपलं बाळ आहे आणि मी ते नको कसं बोलेन? तू माझ्याबद्दल असा विचार केलास, म्हणजे तू एवढी मोठी आनंदाची बातमी यासाठी माझ्यापासून लपवून ठेवलीस, मला सांगितली नाहीस का? तेव्हा इथे सायली म्हणते, हो, कारण माझ्यासाठी बाळापेक्षा तुमचाही आनंद तेवढाच मोठा आहे. बाळ येणार आहे याचा आनंद जरी मला असला तरी माझ्या नवऱ्यालासुद्धा तो आनंद होतो आहे की नाही या गोष्टीचं सुद्धा मला काळजी होती. जर तुम्ही आनंदी असाल तरच आपण बाळाला छान पद्धतीने वाढवू शकतो ना. तुम्हीच जर आनंदी नसाल तर मी बाळाला कसं काय वाढवणार? बाळासाठी जशी आई महत्त्वाची असते तसा बापही तेवढाच महत्त्वाचा असतो, बरोबर ना? बापाशिवाय आई एकटी काय करणार? तेव्हा इथे आता अर्जुनला कळतं की अश्विनचं सुद्धा तसंच आहे. म्हणजे प्रिया कशीही असली तरी तिच्या पोटात असणारं बाळ तर माझ्या भावाचंच आहे ना. मग इथे त्या बाळाची काय चुकी आहे असा अर्जुन विचार करत असतो. पण अश्विनने प्रॉमिस घेतलेलं असतं, त्यामुळे इथे अर्जुनच्या तोंडावरती आलेलं असतं की सायलीला सगळं सांगू का? पण तरीसुद्धा तो गप्प बसतो, सायलीला काहीसुद्धा सांगत नाही, कारण तसं वचन त्याने अश्विनला दिलेलं असतं. आणि मग काय प्रेक्षकांनो, सायलीला 2 महिने झालेले असतात. तोपर्यंत आनंदाची बातमी बाहेर कुणालाही सांगायची नाही. पूर्णाजीला सांगितली जाते, त्याचबरोबर प्रतिमाला, सुमनला सांगितली जाते. आणि मग काय, आता 2 महिने झालेत, 1 महिना पूर्ण होतो, 3 महिने झालेले असतात. अश्विन आपल्या बहिणीची व्यवस्थित काळजी घेत असतो आणि त्यानंतर इथे आता चोर ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार असतो. 3 महिन्यानंतर चोर ओटी भरली जाते आणि मग ही बातमी बाहेरच्या सर्व लोकांना, ज्यांना आपल्याला सांगायचं आहे त्यांना सांगितली जाते. त्यामुळे इथे चोर ओटीची जय्यत तयारी कल्पनाने घरामध्ये केलेली असते. घरच्या सर्व लोकांना इथे बोलावलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आपली कुसुमताई, सुमन, त्याचबरोबर प्रतिमा, रविराज सगळेजण तिथे आलेले असतात. अस्मिता असते, चैतन्य असतो, बाकीचे सगळे अश्विन, पूर्णाजी सगळेजण असतात. आणि मग इथे विमल सगळी तयारी करते आणि छान अशी चोर ओटी भरण्याची सगळी तयारी झाल्यानंतर सायलीला चोर ओटी भरण्यासाठी आणलेलं असतं. आणि तेव्हा इथे अर्जुनसुद्धा खूप खुश असतो. तो म्हणतो की बायको, हा आपल्या आयुष्यातला खूपच महत्त्वाचा दिवस आहे ना, खूपच आनंदाचा दिवस, आणि तू हे सगळं मनापासून सेलिब्रेट कर. तुला हे सगळं किती आवडतं हे मला बरोबर माहिती आहे. आणि त्यामुळे इथे अर्जुनने सायलीला आनंदीच राहायला सांगितलेलं असतं. या सगळ्या गोष्टी आता घडत असतात. इथे चोर ओटीचा कार्यक्रम झालेला असतो, चोर ओटी भरलेली असते, सगळं काही होतं, तोंड गोड होतं. आणि इथे प्रियाची तब्येत बिघडलेली असते, कारण प्रेग्नेंट असताना प्रिया स्वतःची व्यवस्थित काळजी घेत नसल्यामुळे इथे आता प्रियाची तब्येत बिघडलेली असते. आणि हे तिचं नाटक असतं, कारण तिला सुभेदारांच्या घरी परत यायचं असतं ना, म्हणून तिने हे केलेलं नाटक असतं. आणि मग तिला हॉस्पिटलला घेऊन जातात. हॉस्पिटलला गेल्यानंतर ती हॉस्पिटलमधून एका नर्सला फोन करायला सांगते आणि ते सुद्धा अश्विनच्या मोबाईलवरती फोन आलेला असतो. अश्विनचा मोबाईल बाहेर असल्यामुळे इथे आता कल्पना तो मोबाईल उचलते आणि कल्पना म्हणते, हॅलो, कोण बोलतं आहे? तेव्हा इथे सिस्टर म्हणत असते की हॅलो, मी सिटी हॉस्पिटलमधून बोलते, तुमचा पेशंट इथे ॲडमिट आहे. तर कोण पेशंट आहे? तर इथे तन्वी किल्लेदार असं ती सांगायला जात असते नाव, पण म्हणते की प्रिया सांगा आणि म्हणा की ती प्रेग्नेंट आहे. तेव्हा इथे प्रिया मधुकर ही इथे प्रेग्नेंट आहे आणि ती ॲडमिटसुद्धा आहे. तर तुम्ही घरचे लोक कोणीच आला नाहीत ना, म्हणून कॉल केला आहे. तेव्हा इथे कल्पनाला कळतं की प्रियासुद्धा प्रेग्नेंट आहे. तिने हॉस्पिटलमधून मुद्दामूनच फोन करायला सांगितलेला असतो. आणि जेव्हा कल्पना ही गोष्ट सगळ्यांसमोर अश्विनला विचारते तेव्हा अश्विन म्हणतो, तुम्हाला सगळ्यांना माझी शपथ आहे, जरी पण ती प्रेग्नेंट असेल तरी तिने मला फसवलं हे तुम्ही सगळेजण विसरू नका आणि तिला या घरामध्ये कुणीही आणू नका. माझी तुम्हाला सगळ्यांना शपथ आहे, ती जर या घरामध्ये आली ना तर पुन्हा ते आपल्या घराचं वाटोळं करेल, आपल्याला सगळ्यांना एकमेकांच्या विरोधात उभं करेल जसं तिने आधी केले. त्यामुळे माझा निर्णय सगळ्यांनी मान्य करा. प्रताप काका म्हणतात, कल्पना, अश्विन बरोबर बोलतोय, आपण त्याच्या निर्णयाचा रिस्पेक्ट केला पाहिजे. एक अशी गुन्हेगार मुलगी, ती आपल्या घरामध्ये येण्यापेक्षा ती न आलेली बरी. जे काही व्हायचं ते होऊ दे,
पण हा निर्णय अश्विनचा आहे ना, आपण त्याच्यामध्ये त्याची साथ देऊया असं प्रताप काका कल्पनाला सांगतात आणि सगळेजण अश्विनच्या या निर्णयाचा मान ठेवतात.